तर पुढची बातमी मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेमध्ये अत्यंत महत्त्वाचा असलेला सायन रेल्वे पूल मध्यरात्रीपासून वाहतुकीसाठी आता पूर्णतः बंद करण्यात आला आहे। हा रेल्वे पूल पाडण्यात येणारे वांद्रे कुर्ला संकुल, कुर्ला एलबीएस मार्ग, धारावी आणि शिव यांना जोडणारा हा उड्डाणपूल आता बंद झाल्यामुळे मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या ही अधिकच बिकट होणार आहे। हा 112 वर्ष जुना पूल आहे आणि तो जीर्ण झाला होता, त्यामुळे हा उड्डाणपूल पाडण्यात येणार आहे। तर जुलै 2026 पर्यंत 2 वर्षांच्या कालावधीमध्ये नवा पूल बांधण्याचे लक्ष्य हे ठेवण्यात आले आहे। तर मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उपनगरीय लोकल ट्रेन सेवेच्या मार्गामध्ये येत्या काही दिवसांमध्ये महत्त्वाचे बदल होणार आहेत। याचा मोठा फटका हा हार्बर आणि मध्य रेल्वेच्या प्रवाशांना बसण्याची शक्यता वर्तवली जाते। सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते परळ दरम्यान 5व्या 6व्या मार्गिकेसाठी चाचपणी सुरू आहे। नव्या आराखड्यानुसार 5वी आणि 6वी मार्गिका टाकायची झाल्यास त्यामुळे मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतुकीत महत्त्वाचे बदल करावे लागणार आहेत। परिणामी भविष्यात हार्बर लोकल सेवेचा प्रवास सँडस रोड या स्थानकापर्यंत संपेल, तर यापुढे मध्य रेल्वेवरील फास्ट लोकल ट्रेन ही भायखळ्यात थांबणार नाहीये। याबाबत अंतिम निर्णय अद्याप झालेला नाहीये, मात्र या दोन्ही प्रस्तावांची व्यवहार्यता तपासली जाते आहे।